ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच तरुण मुलांसाठी ना ही एक आनंदाची बातमी आहे। अर्थात आपल्याकडे बऱ्याच वस्तू चीनमधून आपल्याकडे येतात आणि आपल्याला चीनी वस्तूची आता सवय झालेली आहे। चीनमध्ये नवा ट्रेंड असो, काही बिझनेस टॅक्टिक्स असो, काही न्यू प्रोडक्ट असो, हे आपल्या इंडियामध्ये फास्ट येतं। चीनचा आपल्यावर प्रभाव आहे। चीनमध्ये आता नवीन काय ट्रेंड निघालेला आहे बघा, आता आपण त्याच्यावर किती विश्वास ठेवतात। या ट्रेंडचं नाव आहे मुनमुन ट्रेंड। लक्षात घ्या, मुनमुन ट्रेंड मीन्स समजून घ्या आता आपण त्याचा अर्थ काय असेल। मुनमुन ट्रेंड म्हणजे चीनमध्ये अशी प्रथा निघालेली आहे की ज्या महिला आहेत चीनमध्ये, या नोकरी करतात, व्यवसाय करतात, बिझनेस करतात, काहीतरी ॲक्टिव्हिटीज करतात, पैसे कमवतात आणि त्या एकल जीवन जगतात, एकटं जीवन जगतात। त्यांना पती आणि ते मुलं बाळं ह्याच्यात काही गुंतायचं नसतं, म्हणून त्या बिंदासपणे एकटं जीवन जगतात। भरपूर पैसा असतो, दिवसभर त्यांचे बिझी शेड्यूल असतं, पण त्यांना असं वाटतं कुणीतरी आपल्याला प्रेम द्यावं, आपल्या मिठीत यावं, पण त्यांना मॅरेज नको असतं, रिलेशन्स मेंटेन करायचे नसतात। म्हणून मग त्या महिला काय करतात चीनमधल्या, ही फॅक्ट्स या काहीतरी बनवाबनवी नाही आहे, या महिला काय करतात चीनमधल्या की एखादा तरुण काढतात, शोधतात। जिममध्ये जाणारे जे तरुण असतात ते त्यांना खूप आवडतात, त्याच्यावर ते फिजा असतात आणि बऱ्याच महिला संध्याकाळी त्यांची जर दिवसभराचं वर्कलोड संपला व थकलेले असतात, त्याला फ्रेश व्हायचं असतं, अशा महिला चीनमध्ये तरुण गाठतात आणि त्याला मिठीत घ्यायला आणि चुंबन देण्यासाठी 600-700 रुपये देतात। एक 5 मिनिटं जर त्यांनी तिला मिठीत घेतलं आणि आलिंगन दिलं तर ते 700 रुपये मोजतात। काही महिला त्यांना 2-2 तास हॉटेलमध्ये नेतात, जेवायला नेतात, त्याच्याशी एकदम फ्री फ्रँकली बघतात, संध्याकाळी आपल्या मनात मोकळं करतात, तर त्याला 2-2 हजार रुपयेपर्यंत पैसे मोकळे देतात त्याला, तरुणाला। आणि अशाच प्रकारे आता आणखीन एक प्रकार चीनमध्ये वाढलेला आहे, तो म्हणजे हे तरुण आहे ना आता, ज्यांना असं नुसतं एन्जॉय करायचे पैसे मिळतात, ते काय करतात, संध्याकाळी शॉपिंग मॉल, त्याच्यानंतर पार्क, म्युझियम्स अशा ठिकाणी ते जातात, रोडवर जातात, स्ट्रीटवर आणि उभे राहतात मस्तपैकी साईडला, आणि त्याच्या हातात बोर्ड असतं, सॉलिड बोर्ड असतं, आय लव्ह यू असं ते लिहितात। आणि ते समोरून त्या मुली संध्याकाळच्या वेळेला मस्त कारमधून येतात, त्यांना भेटल्या का ते त्याला भेटतात आणि त्या कोणालाही घाबरत नाही, दोघं जण मुक्तपणे एकमेकांना आलिंगन देतात। आणि बऱ्याच वेळा ह्या मुली त्यांना बाहेर हॉटेलमध्ये नेऊन जेवायला देतात आणि आपलं मन मोकळं करतात, त्या मुक्तपणे होतात। त्या महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही दिवसभराच्या ताणतणावातून मुक्त होतो। ही खूप चांगली गोष्ट आहे। आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये ज्या काही गोष्टी आतमध्ये रुजलेल्या असतात त्या कुणाशी सांगून आपण मोकळं केलं होतं, आपल्याला मोकळं व्हायला वाटतं। माणूस रडतो का, रडतो म्हणजे आपल्या भावना व्यक्त करतो, हसतो म्हणजे भावना व्यक्त करतो। तसा सामुन्मुन ट्रेंड आहे का त्यांना असं वाटतं का आपल्याला कोणीतरी आलिंगन द्यावं, आपल्याला कोणीतरी प्रेमाने जवळ घ्यावं आणि त्याच्याशी आपल्या भावना व्यक्त कराव्या। तर हे चीनमध्ये त्या मुली, तरुणी पैसे देऊन हे व्यवहार करतात आणि त्यांना काही वाटत नाही, ट्रेंड झालेला आहे। आपल्याकडे पण भारतामध्ये अलीकडे मुंबई, बँगलोर, कलकत्ता या शहरामध्ये ही पद्धत आलेली आहे। नशिबातून आपल्यापर्यंत आली नाही, पण तरीही तरुण मुलींनी रस्त्याच्याकडे जर कोणी पाठी घेऊन उभं राहिला तर सावध व्हायला हरकत नाही। आणि जिममध्ये जाणारे ना ते तरुण सशक्त, त्यांनी पण याचा विचार करायला काही हरकत नाही। आवडली ना आयडिया? धन्यवाद।